हळूच लावर का निगेटिव्ह नाही मॅडम, पॉझिटिव्ह हो असणार रक्तदान करायला. तुला गंध लावायचं का? नको. हे पॉझिटिव्ह आहे का? हे पॉझिटिव्ह आहे, याला महत्व आहे. काही का असं ना माझं स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. तर गाईज आज 19 फेब्रुवारी आहे आणि शिवजयंती आज. तर कॉलेजमध्ये मोठा कार्यक्रम आहे आपल्या, तर ते बी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐतिहासिक वेशभूषा करायला लावली होती आणि त्याच्यामध्ये मी भाग घेणार होतो, पण ते मला ड्रेपरीवाल्याकडून ते जे ड्रेस पाहिजे होता ते भेटलंच नाही, त्याच्यामुळे माझं कॅन्सल झालं. पण बाकी आता कॉलेजमध्ये भरपूर लोकांनी त्यांनी केलं असन ऐतिहासिक वेशभूषा, तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसणार आहे आज. त्याच्यामुळं व्लॉगमध्ये स्टे राहा. आता सध्या मी कॉलेजला जाणार आणि 9 वाजता आधी शिवजयंती साजरी होईल, त्याच्यानंतर पुढचे काम होते. बाबू फोटोशूट चाललाय पोरांचा, जमलं. झेंडाच लय मोठा लावलाय. फोटोशूट चालू आहे पोरांचा, काही विषय नाही. यार दीपे तुला नाही काढायचे फोटो? कमून अरे एवढं कडक कपडे बिपडे घालून आलाय, फोटो बिटो घ्यायचा. मला नाही काढायचं. बरोबर. झेंडा मस्त मोठा लावला. कधी लावला रे झेंडा? रात्री लावला का? मला लांबून लाइटिंग वाला लावला का? काटेल लाइटिंग. बाबू लय झालं केलं. सर रक्त देऊ राहिले का? होय सर. आहे सर, रक्त देतात काय? शुगर चेक करू राहिले. रक्त देऊ राहिले? हां असं आहे. किती देऊ राहिले? हे तू पण दे मग. क्लिप करायची? हां क्लिप करू राहिले. क्लिप आहे प्राईज म्हणून मला दिलाय. सर लय उदार आहेत पण काही मला केस पेपर उदारता आहे सरांना दिला. हो सर तुम्ही नका देऊ. अरे तू देऊ राहिला का चेक करू राहिला? अरे चेक करू राहिलो नसली तरी आई म्हणा बरं. काळ रक्त आहे काय तुझं? हिरवं मध्ये पाय. हा बरोबर. हा का झेंडा तयार झाला, फक्त पांढरा पाहिजे मध्ये. माझं चेक करतो बोल. जमलं. पहिलेच हाताला लागलेली पॉझिटिव्ह. माझा पण एबी पॉझिटिव्ह कदाचित असं मला वाटतंय बरं. हळूच लावर का? हॅलो बोला. ये रक्त चेक करतो. ये ना चेक करा. निगेटिव्ह नाही मॅडम, पॉझिटिव्ह हो असणार रक्तदान करायला. हा लगेच सगळ्यांना रक्त घेऊन. राऊतळे, नवनाथ राऊतळे. तुला गंध लावायचं का? नको. हे पॉझिटिव्ह आहे का? हे पॉझिटिव्ह आहे, याला महत्व आहे. काही का असं ना माझं बदलाणार आहो. इकडे तिकडे ओळख होते. हा ओळायचं. चांगलं आहे का? ब्लॉगसाठी 6,000. माग बघ ना जरा. शिवजयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो. महाराज गणपती गणपती
काय सारथ्याचे बुलेटला बघा काहीच काही झेंडा लावलाय राव रस्त्यानं लय नाद वाटत राव केवढ्याला बसलं यो गाईज आम्ही ना आता नाश्ता करायला आलो वडापाव खातो जरा कॉलेजमध्ये ना आता व्याख्यान आहे आता सध्या तिथे चालू आम्ही आलो बाहेर निघून तुम्ही थांबणार आहे तिथं पण पुढं 3 वडापाव गरम बरं द्या नॉर्मल द्या जिंबल घेऊन आलो काही 2-3 व्हिडिओ शूट केले तुम्हाला ते दिसले असते ना ब्लॉगमध्ये पप्पानी आहे ना चिक्कू तोडून आणलेत कच्चेच हात दाखवा तुमचा हात दाखवा ना हाताला लागलेलं तुमच्या निघलंय आता निघलंय नाही तर हातला घाण झालं बाबा पण ते पिकत येईन का अशीच असते गाबळ तयार झाली नाही परत पपई बी आणायचे आपण झाडाचे तोडून अरे जवळपास 2.5 किलो असते 2-2.5 किलो एखादा सांगितलं 5 किलो आणायची 5-10 किलो पण ती आता गेला सीताफळ नाही आले का आता सीताफळ कधी येते सीताफळ मी आज काय करू राहिले खात नाही का तू खाते पण जे ज्या दिवसात जे सीझन आहे तेच अरे काळ्या मी म्हणतो पिशी मला वाटलं तुम्ही भाजीलाच आणून राहिले मला ते राहा ना तोडल्याशिवाय ते मोळ असं तोडलं ना तुम्ही मोळ घेऊनच पळत असतो काय सांगा ना ते कसं तोडलं तुम्ही दगडाला होतं बरं का आणि दगड होतं तिथं ते दगड सगळे दगड बाजूला केले आणि ते अख्खा दगड घेऊनच पळवलं नंतर मग आम्ही मध पिळून काढलं पायाच्या पातेला काय ते दगड कुठं फेकला होती मग दगड ती नेऊन टाकला परत अय कोथिंबीर पाहिजे कोथिंबीर तू वाटा ना मला ती कोथिंबीराची नंतर मोठी झाली आकार येत त्यामुळे यायला लागला मध्ये मध्ये आकार आहे पाहिला का तो तिकडं पण आली तिकडे एवढी नाही आली लागली ते धने टाकले तू चपलीनं रगडून टाकावं ऐसी